जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे। जाहिरात विद्यार्थी मित्रांनो याच महिन्यात पडणार आहे असं आश्वासन, असं बोलणं मुकुल भाऊचं आणि टीमचं माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांसोबत आज मीटिंग होती विद्यार्थी मित्रांनो। आणि त्या मीटिंगमध्ये सर्व काही क्लिअर झालेलं आहे। त्याचे फोटो सुद्धा दाखवणार आहे। भेट सुद्धा झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो मुकुल भाऊ यांची। आज ते नागपूरमध्ये होते आणि तिथेच भेट झाली आणि मुकुल भाऊ यांचा संपर्क त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलणं झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। 10 ते 15 मिनिटं ते त्यांच्याशी बोललेले आहे। सर्वच विषयावर ते बोललेले आहे की ऑनलाईन पेपर नाही घ्यायचा, त्यानंतर पहिले ग्राउंड घ्यायचं, त्यानंतर ज्यांचे वय 2022, 23 आणि 24 मध्ये गेलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात यावी। सर्व काही त्यांनी बोलणं झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि आपला आज मीटिंगमध्ये दुसराच नंबर होता विद्यार्थी मित्रांनो आणि त्यामध्ये त्यांचं बोलणं झालेलं आहे। आणि जे आपण पत्र दिलेलं आहे ते त्यांनी डबल काय ट्रिपल मार्क करून विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या पीएला सांगितलेलं आहे की हे पत्र जपून ठेवा, हे निवेदन जपून ठेवा, कारण की विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं हे निवेदन आहे। कारण की सर्व विद्यार्थ्यांची मागणी हेच आहे की ऑनलाईन पेपर नाही घ्यायचा, TCS IBPS न पेपर नाही घ्यायचा आणि परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने व्हायची, पोलीस डिपार्टमेंटनेच घ्यायची। संपूर्ण आपण माहिती आपण बघूया। तर आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो फोटो मुकुल भाऊ, शाहरुख भाऊ पठाण आणि विद्यार्थी मित्रांनो आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस आणि आपला एक मित्र सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो। तिथे फोटो काढणे अलाउड नव्हतं तरी पण आपल्या विद्यार्थ्याने एक काढलेला आहे। पत्रकारांशी बोलणं झालेलं आहे मुकुल भाऊंशी की ते सर्व फोटो त्यांना देणार आहे आणि ते आले की सर्व फोटो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो पाहायला, किंवा आपल्या व्हॉट्सअपवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे। तर पहा आपण डायरेक्ट पत्र बघूया काय काय आपले मुद्दे होते आजचे। माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, विषय महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022-23 सुरू करण्याबाबत महोदय सेवेशी अर्ज करतो की आम्ही पोलीस भरती करणारे उमेदवार पोलीस भरती तयारी करत आहोत। सध्या गृह विभागात पदे रिक्त असून लवकरच पोलीस भरती कारवाई सुरू करण्यात यावी अशी आमची सर्व उमेदवारांची मागणी आहे, सर्वांचीच होती विद्यार्थी मित्रांनो। त्यांनी एक शब्द म्हटलेला मुकुल भाऊंना की मी आत्ताच 18,000ची पदाची भरती केलेली आहे, तरी पण विद्यार्थी मित्रांनो तुमची मागणी आहे त्यासाठीच मी 17,471 पदाची भरती परत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो। ही भरती विद्यार्थी मित्रांनो त्यांची काढण्याची मुळीच इच्छा नव्हती, कारण की आपल्याला माहिती आहे की ट्रेनिंग सेंटर खाली नाही आणि पोलीस विभागामध्ये रिक्त जागा आहे, तरी पण ट्रेनिंग सेंटर कमी असल्यामुळे ते यावर्षी काढणार नव्हते। पण आपण जो आपली टीम जे सतत पाठपुरावा करत होती, मुकुल भाऊंनी जो पुढाकार घेतला होता त्यांना यश मिळालेला विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्हाला एक शब्द देतो की आपल्याला दुसऱ्या मुद्द्यावर सुद्धा यश मिळणार आहे, कारण की सकारात्मक होते आज गृहमंत्री साहेब। तर पहा वयवाढसाठी आणि सुद्धा ऑनलाईन पेपर न घेण्यासाठी सुद्धा सकारात्मक होते। तर पहा महत्त्वाचे जे मुद्दे ते आपले आता सुरू होत आहे। मागील 3 मार्च 2023 सामान्य प्रशासन विभागामार्फत 2 वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली होती। GR नुसार पोलीस भरती 31 डिसेंबरच्या आत अपेक्षित होती। आपण GR मर्यादा वाढवून 2022, 2023, 2024 वर्षातील वयोमर्यादा ओलांडणाऱ्या मुलांना एक संधी देण्यात यावी। तर कोणते कोणते विद्यार्थी 2022 मध्ये ज्यांची वय गेलेली आहे, 2023 मध्ये ज्यांचे वय गेले आहे, 2024 मध्ये ज्यांचे वय गेले आहे, या सर्वांना वयवाढ देण्यात यावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे पोलीस भरती परीक्षा ही TCS IBPS कंपनीमार्फत न घेता ऑफलाईन पद्धतीने पोलीस विभागानेच घेण्यात यावी, जशी आतापर्यंत घेत आलेली आहे। आपणास विनंती आहे की भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी। आणि त्यांनी हे पण सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की भरतीची जाहिरात याच महिन्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। काही त्यांची विद्यार्थी मित्रांनो खूप काही बोलणं सुद्धा झालेलं आहे, पण ते आपण तुम्हाला सांगू शकत नाही। नागपूर शहर मुकुल किनकर, सचिन मोटघरे, शाहरुख खान पठाण विद्यार्थी मित्रांनो हेच 2 पुढाकार घेणारे विद्यार्थी मित्रांनो
मुकुल भाऊ किनकर आणि शाहरुख भाऊ पठाण या दोघांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांना जागं केलं आणि भरती विद्यार्थी मित्रांनो ही निघालेली नाही आहे, या दोन मित्रांनी काढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या दोघांसाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामवर विद्यार्थी मित्रांनो लाईक ही झालीच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेअर करायचा आहे. वामन चरडे, आनंद डबाळे हे असे 5 विद्यार्थ्यांनी आज भेट घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आणखी पण विद्यार्थी त्यांचा फोटो दाखवतो. आपण बघू शकता गृहमंत्री साहेबाचा ताफा जात असताना बघू शकता. पुढे इथे बघू शकता, इथे बघू शकता, इथे आणि भरपूर. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो 12 वाजतापासून आपली टीम तिथे साहेबांची वाट पाहत थांबलेली होती. मुकुल भाऊ किनकर, शाहरुख भाऊ पठाण आणि संपूर्ण टीम. याच टीममुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा दिवस पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी यांच्यासाठी लाईक तो बनता है. तर टीम खूप पुढाकार घेऊन आणि खूप सकारात्मक होती, म्हणूनच आपल्याला आज वयवाढ आणि परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे की जाहिरात ही पडणार आहे. तर या व्हिडिओ इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व फोटो आले की तुम्हाला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे. धन्यवाद.